त्याच्या पुढे अजून एक हार्लेचा एक बाईकचा मॉडेल लावलेला आहे पर्पल कलरमध्ये. एक नंबर जबरदस्त दिसतोय, खतरनाक. सिवो 121 हार्ले बघा. आय थिंक ही गाडी आपण आधीसुद्धा पाहिलेली आहे, पण ही स्पोक व्हीलमध्ये आहे, ऑटोमॅटिक व्हील हार्लेचा. केवढा शिवाय वायझर खूप मोठा आहे, जबरदस्त एकदम जबरदस्त मॉडेल आहे. आता इथे KTMची बाईक लावलेली आहे व्हीली टाईपमध्ये करून. मयूरला फोटो काढा तरी त्यासाठी आपण आलेलो आहे. आणि त्याला खरे ॲक्च्युली स्टँडवरती माउंट केलेल्या बाईकला त्या तिथे समोर ते बघा. आणि आमचा मयूर आता चालला आहे स्टंट करण्यासाठी KTMवरती. मयूर आपण सांगतो मी गाडी उडवतोय. मयूरने बघा गाडी कशी उडवलेली आहे. ओके मयूरने स्टंट केलेला नाही तर KTM ड्यूक 390वरती विली मारलंय मावानी. विली मारलंय खतरनाक. ॲक्च्युली लय मजा येते पण स्टँड लावल्यामुळं. असं वाटते रिअलमध्ये आपण गाडी उचलत आहे ना. म्हणजे समोर एक बाईकचा ग्रुप आहे, त्यासुद्धा बाईक्स जबरदस्त कस्टमाइज केलेले आहेत. एक पहिलीच दिसते आय थिंक, मला वाटतं रॉयल एनफिल्डची हिमालयन आहे ती. ही रॉकी बाईची गाडी आहे का रे? हां रॉकी बाईक. अरे बापरे खतरनाक बाईक बनवली, मस्त वाटते. गुरिला हा गोरिला हिमालयनचं न्यू मॉडेल आहे, मस्त एकदम 440 450. एक आहे यामाची टाकी लावली याला बुलेटला. बुलेट 350 क्लासिक आहे, सॉरी 500 आहे. RXचं टँक लावलं आहे, कस्टमाइज केलेली आहे. दुकाटी जबरदस्त एकदम टॉपचा विषय भाई, टॉपचा विषय. दुकाटी लावलेलं एकदम जबरदस्त असला कडक मॉडेल आहे बघा, खतरनाक बाईक आहे. ग्राफिक्स चालू आहे त्याच्यावरती काही थोडाफार, आणि फुल कार्बनमध्ये एकदम जबरदस्त. क्लचसुद्धा क्लिअर क्लच, विंग्स आहेत जबरदस्त. एक नंबर मॉडेल आहे. आणि हा मॉडेल ॲक्च्युली आता बंद झालेला आहे, पण हा कार्बनमध्ये एकदम फुल हेवी फुल खर्च केलेला आहे. खतरनाक मॉडेल आहे. याच्या चेंज पॉकेटला सुद्धा कार्बन आहे बघा इथं बॅक साईडला, खतरनाक. नंतर इथं पुढे एक आणखी एक रॉयल एनफिल्ड आहे, तिला पण मॉडिफाईड मस्त केले कस्टमाइड. ही एक आहे, सगळे रॉयल आहेत एनफिल्ड, ती पण जबरदस्त केले. इथं स्विंग आम किती वाढवलेलं आहे बघा, एक्सेलेन्सी कस्टम सॉलिनी बनवलेलं आहे. जबरदस्त बाईक आहे, खतरनाक. ही एक आहे अर्बन बॉबर बनवले, जबरदस्त गाडी. ही पण सर्वजित सुपर शॉपर त्याने बरोबर 500cc वाली बुलेट. टायर बघा केवढा आहे, जबरदस्त टायर प्रोफाईल, हेडलाईट जबरदस्त. दिल्लीपासून गाडी आहे, दिल्लीवाले आहेत ती. सर्वजित सुपर चॉपर जे बनवलेलं आहे, अर्बन बॉबर मॉडेल बनवलेलं आहे. ती पण बनवलं आहे रॉयल एनफिल्ड क्लासिक 500ची. कसली खतरनाक वाटते बघा. कलर पण लय भारी दिला नाही निऑनचा, आणि याला एक ग्रे कलर रेड. आणि ही सगळं टॉप, याचा काही विषयच नाही भावानं. बघा 1.5 फुटाचा टायर आहे गाडीला. आणि हा मॉडेल जो आहे ना ऑरेंज, याचा इंजिनसुद्धा काय समजत आपल्याला कुठला मॉडेल आहे. आणि याला चेंज पॉकेट वगैरे काय आयटम नसतो. हा शाफ्ट आहे ना याच्यावरच गाडी फिरते, याला चेंज पॉकेट वगैरे आयटम येत नाही. आणि मॅक्युलसुद्धा कस्टम मेड केलेलं आहे, एकदम खतरनाक आहे बघा. प्रॉपर लाजवाब बनवलेलं आहे. गाडीची कसली आहे. मयूर जरा गाडीच्या जवळ बरं, मयूर जरासं जवळ बघते इथं. हा गाडीची हाईट बघा, मयूरच्या कमरेच्या हाईटला आहे गाडी, पण गाडीची लांबी जबरदस्त एकदम. एवढी रुंद गेलेली आहे गाडी, खतरनाक आहे. टायर 101, प्रोफाईल लाजवाब बनवलेलं आहे, एकदम कस्टमेड बनवलेलं आहे, कडक एकदम भारी बनवलेलं आहे. मॅक्युल जबरदस्त एकदम, आणि कलर पण खतरनाक निऑन. आणखी एक इथे बनवलेली आहे, ही एक आहे कार्तिक शेट्टीने अमित सळुंके, SNS कस्टम व्हील्स कॅफे बॉबर 750 बनवलेले हार्ले डेव्हिडसनचं मॉडेल्स. जबरदस्त ही एक बाईक आहे. ही एक आहे, ही सर्व टायर बघायचा केवढा मोठा आहे, खतरनाक मॉडेल आहे. आणि याची हाईटसुद्धा, ही गाडी लय भारी आहे, जबरदस्त.
हे जेवढ्या बाईक्स तुम्हाला इथे नाही सगळ्या कस्टम मेड केलेल्या आहेत, सगळ्या रॉयल एनफिल्डच्या आहेत बनवलेल्या, एक नंबर बाईक्स बनवलेल्या आहेत. सगळ्यात बेस्ट ही वाटली, पलीकडची एक ही, आणि गुरिलाचा मॉडेल आहे नवीन गुरिला लाजॉब, आणि ही नादच नाही. आता हा एक खालचा एरिया संपूर्ण झालेला आहे फिरून आपला. या इथे सुद्धा काही स्टॉल आहेत, ऑइल्स वगैरे ठेवलेले आहेत बाकीचे. इथे जर तुम्ही रिंग वगैरे टाकल्यानंतर तुम्हाला जर काय मिळालं तर त्या गोष्टी तुमच्या. इथे तुम्ही ऑइल लावलेलं आहे, पार्लेजी रिंग हे गेम्स लावलेले आहेत तिथं. आणि या साईडला सुद्धा काही स्टॉल आहेत, स्टॉलवरती काही स्टिकर्स आहेत, चायना स्टिकर्स, ऑइल्स अँड ऑल सगळं. बाकीचे सगळे आराम करते, दमले सगळे खूप. आता म्हणा वरच्या बाजूला आणि तिकडे समोर एक बाईक आहे मस्त. आजच्या दिवसात एक साईडला वन साईड लक्षात गेलं नव्हतं ॲक्च्युली. आमचं J1 म्हणून तिचं नाव आहे, तिथं टाईप केलेलं असं पेटीएमने J1. आणि या साईडला बायकर्स आता आलेले, एंट्री मारलेले बायकर्स लोकांनी, सगळे बायकर्स चाललेले आहेत. ते मयूरचे फोटो काढून. आता आम्ही चाललो ऑफरोड ट्रेल बघण्यासाठी. ऑफरोड ट्रेल याच्या बॅक साईडला आहे, तिथे एंट्री करूया आता. बघू हा संपूर्ण पलीकडचा एरिया जो दिसतो ना तुम्हाला, हा झालेला आपला पाहून. आता आपण आता चालू वरच्या बाजूला. ऊनसुद्धा खूप वाढलेलं आहे आता जबरदस्त. किती वाजले मयूर? 2:15 झालेत, 2 वाजून गेलेले आहेत. हिटिंग चालू झाली छोटी छोटी, पण आता आपण काय हिल साईडला असल्यामुळं एवढं काय आपल्याला हिटिंग वाटत नाही.
थोडी आहे, पण नॉर्मली आहे. ते शेत चालू झालं आता जबरदस्त. आता इथं वरती एक ट्रेल आहे, पण तो बघायला आले. पण आम्ही आता वरती चालले आहोत तुला. इथून समोरच एक दिसते एक्सपल्सची जी नवीन निघाले ती लावले बाईक बघा वरती. एक्सपल्स मयूर एक्सपल्स बघ कुठे लावले बघा मित्रांनो. एक्सपल्स बाईक त्याची वरती ॲडव्हर्टाईजमेंटसाठी लावलेली आहे वरती फ्लाईटला. आणि हे स्टॉल्स आहेत, स्टिकर अँड ऑल, चाळीस, किचेन्स, सगळ्याचे शॉप आहेत. छोटे छोटे शूज आहेत, जॅकेट्स आहेत, त्यानंतर हँड ग्लोव्ज वगैरे बाईक रिलेटेड. त्याबद्दल समोर अजून काही कस्टम मेड बाईक्स आपल्याला दिसत होता, आपण ते बघायला जाऊया. आणि आपण एंट्री करतो वरती बघा. ते काटाचे टाईप जे कापड लावलं त्यामुळे एकदम भारी दिसते, जबरदस्त सीन दिसते कडक वाटतं. समोर एक हार्लेचं मॉडेल लावलेलं त्यांनी. हार्लेचे तिन्ही मॉडेल आहेत, एक नंबर बनवलं आहे जबरदस्त. कायनेटिकसुद्धा इथे पलीकडे ही एक आपली इथं बघायला मित्रांनो. हार्लेचा मॉडेल ही आय थिंक नवीन 450 आहे. तिला त्यांनी स्टील क्रोमिंग वगैरे कस्टमाइज केलेलं आहे, जबरदस्त आहे. जेम्स कॉनेट्स ही एक आहे. या ठिकाणी मित्रांनो बघू शकता जेम साऊंड कंटेंट्स ही एक बाईक मस्त कलर केलेले निऑन. त्यानंतर ही एक आहे, हिला तर खूप छोटी टाकी लावलेली आहे हार्ले 440 इंजन बघा. आणि फुल जबरदस्त कस्टमाइज केलेलं आहे. ही बाईक्स जबरदस्त बनवलं एक बाईक. आणि आपल्याला तिथं बघायला भेटते ती समोर तिथे एक आहे टेनार, आपण ZX टेनार जाऊन बघणार आहोत. त्या ठिकाणी सुद्धा काही विंटेज बाईक्स लावलेल्या. स्कूटर आहे वेस्पा हे बघा. ही आता एंटर बंद झाली माहिती आहे बाईक. ही स्कूटी आहे ना, हिला गेअर आहे हातामध्ये स्कूटरसारखी. ही गेअरवाली बाईक्स आहे. ही आता जास्त बघायला मिळत नाही, पण बेस्ट कंडिशनमध्ये गाडी ठेवलेली आहे. 2003चा मॉडेल आहे. बलजीत सिंग त्यांनी बनवले. होंडा एल्टर्नो ही एक आपली विजय सुपर बाईक आहे. बलजीत सिंग यांची 1970ची आहे. 2002चा मॉडेल आहे. चेतक सुपर ही आपल्याकडे होती चेतक, पण आय थिंक आपल्याकडची चेतकचा फक्त वरचा जो लाईट होता ना तो चेंज होता. हा स्क्वेअर आहे, तो आपला सर्कलवाला होता. ही एक आहे बलजीत सिंग यांची बाईक्स नॉर्थॉन. 1938चा मॉडेल आहे. APM 32 नंबर बघायचा. आणि गाडी बघा जबरदस्त आहे. खूप स्टेअरिंग एकदम सायकलसारखा आहे छोटासा लाजवाब. कार्बोरेटर बघायचा आपल्या तसं 2 स्ट्रोक आपल्या RX आहे त्या टाईपचा थोडा दिसतो असा आय थिंक, पण शेवटी काय ओल्ड आहे. आणि वरती त्याला चोकसुद्धा उभा केलेला वरच्या कार्बोरेटरला. जबरदस्त बाईक बनवली मस्त. साईडला इथे एक आहे वेस्पाची ही बजाज प्रिया 1978चा मॉडेल आहे. हे काय 1980चा मॉडेल आहे. काय एक कायनेटिक KX आहे. आता इथं आपण परत आतमध्ये वरती जाऊ समोर. आता आपण इकडे आतमध्ये चालले परत पुन्हा एकदा. आणि आतमध्ये जर राऊंड मारते आता आतमध्ये आल्यानंतर आपल्याला दिसतं ते डायरेक्ट खतरनाक सुपर बाईक्स आहेत. 101 जबरदस्त आहे. महाराष्ट्र बिगेस्ट शोरूम टेनार बघा मित्रांनो. ZX टेनार तुगडी बाईक्स आहे जबरदस्त. अजून पण आपण लांबून बघत होतो, आज रिअलमध्ये जवळून बघतोय. एकदम जबरदस्त बाईक आहे. SC एक्झॉस्ट मित्रांनो. इथं आता आपल्याला दिसतं निंजा ZX टेनार, CBR 650R, डुकाटी XDVL, निंजा 1000 पॉप कसली जबरदस्त वाटते रिअल. त्यानंतर S1000R BMW फर्स्ट मॉडेल जबरदस्त. याचा मीटर कन्सोल बघा मित्रांनो कसा आहे, डिजिटल थोडा ओल्ड टाईपचा. आणि ह्यानं नवीनवाला आहे तो या G1000ला इथं तुम्ही बघा स्पीडोमीटर. ही जी लाईट दिसते ना याची इथे एकदम जबरदस्त बघण्यासारखी आपली खतरनाक गाडी. ही आपली Z900 डुकाटी पॅनेगली V4 एक मॉडेल आहे. आणि याच्यावरचं V4च्या वरती येतं तर V4S मॉडेल येतो. हा V4 आहे. लाईट जॉब बाईक आहे खतरनाक. आणि ही एक कावासाकी वर्सिस ही 1000cc येते आय थिंक बाईक्स. जबरदस्त बाईक्स आहेत सगळ्या सुपर बाईक. अजूनपर्यंत आपण खूप लांबून बाईक्स बघत होतो. आज आपल्याला खूप जवळून बघायला मिळते. तर मित्रांनो आज आपण बघते ही आहे ZX टेनार कावासाकी निंजा ZX टेनार न्यू मॉडेल. आणि ही जी आपण ZX टेनार बघतो आज रिअलमध्ये आपण जवळून बघतोय. गाडी कसली जबरदस्त वाटते खतरनाक गाडी.
आज खरी गाडीची मजा वाटते आपल्याला. म्हणजे आज स्पोर्ट बाईक आपण एवढी जवळून बघतोय. मस्त गाडी. या IBW कार्यक्रमाबाबत आपण आलो, पण आपल्याला जवळून बाईक्स बघण्याच्या खूप आपल्याला हे मिळालेलं आहे. जबरदस्त बाईक्स आहे. निंजा ZX 10 कसली बाईक्स आहे मित्रांनो. लाजवाब ZX 10. पण आता या सर्व सुपर बाईक बघितलंच असेल. ZX 10 CBR 650, डुकाटी निंजा 1000, BMW S1000 RR ओल्ड मॉडेल, Z900, डुकाटी V4 आणि कावासाकी वर्सिस. आता आपण चाललो आहे इंडोर एक्सपोला आतमध्ये चाललो आहे. बुलेट राजा जो आहे ना मुंबईला शॉप आहे त्यांचं, त्याचा हे आहे. आणि आपण आता एंट्री करतो इकडे आतमध्ये त्या साईडला. बापरे. आणि आता आतमध्ये आपण आलो आहे एक्सपोमध्ये. हा नवीन त्यांचा एडिशन बघा. शार्क हेल्मेट्स स्क्रॅच झाला आहे पण थोडा. रब्बा शार्कवाला. रॉयल एनफिल्ड जॅकेट्स, रायनॉक्सचे गिअर्स आहेत सगळे बघू शकतो. जॅकेट्स, टी शर्ट्स. ही आपली थायला लावतात ती थायपॉड जबरदस्त आहे. ही आपली रायनॉक्सची जी बॅक साईडला लावतात ती नॉर्मल 2 वाला मॉडेल 60 लिटरवाला आहे. नेव्हिगेटर, ही एक बॅग्स आहे ती छोटी. आय थिंक पाणी पियायला जे आपण वापरतात ना बाईक राईड करण्यासाठी ती आहे. तिला काय म्हणतात हायड्रेशन हायड्रेशन बॅकपॅक. ही आहे जबरदस्त. मयूर ही बॅग माहिती आहे काय थाईला लावतात इथं. खतरनाक आहे. आणि ही टँकला लावतात ती टँक बॅग आहे ही पॉडची असेल 5 लिटरवाली. ही पण 5 लिटर जबरदस्त आहे. आणि हा समोर एक सूट्स बघा त्यांचा प्रॉपर आहे सगळं इथं दाखवलेला खतरनाक रायनॉक्सचा जबरदस्त. हे गिअर्स जे आहेत ना आपण जे जॅकेट्स वगैरे घेतो त्याच्या आतमध्ये असतात हे प्रॉपर. चेस्टला हे चेस्टचे आहेत. हे एल्बो, त्यानंतर हे ह्याच्याची स्टँड आणि शोल्डरचे येते. आणि हँडग्लोव्ज बघा मित्रांनो रायनॉक्सचे क्वालिटी रिअल. आणि हे प्रॉपर गिअर असतात. हे प्रॉपर गिअर बाईक रायडिंगसाठी रायनॉक्स ब्रँड मस्त आहे. जबरदस्त शोरूम आहे. इथे AC सुद्धा आहे. गार हवा येते जरा. समोर विंड आहेत ना तिथे त्यामुळे आवाजाबद्दल. आता थोडं जॅकेट्स बघा 101 खतरनाक क्वालिटी आहे. शोल्डरमध्ये आतमध्ये त्या सगळे गिअर एकदम हेवी प्रॉपर. याच्यातसुद्धा आहे आतमध्ये. त्यासुद्धा आहेत पॅड्स वगैरे आहे त्याच्या आतमध्ये. आणि आता आपण इथं समोरच्या बाजूला जाऊ पलीकडे समोर तिकडे बघू. खूप मोठा स्टॉल आहे तसा एवढा मोठ्या एरियामध्ये. हेल्मेट्स वगैरे बघितलं आपण. रायडिंग जॅकेट्स विकेट्स टॅच हे काही रायडर्स लोकांचे आशिष चव्हाण वगैरे पण मराठी आपले लोक आहेत त्यांनी लावलेले त्यांचे हे सूट्स आहेत त्यांनी यूज केलेले ते इथं डिस्प्ले केलेले आहेत त्यांनी. आणि आता त्या साईडला आपण इथं काय आहे त्यांनी तर काही स्टिकर्स आहेत. हा आहे टॅची कंपनी कुठला ब्रँड आहे टॅची कंपनी ब्रँडचं त्यांनी इथे एक स्टॉल लावलेला आहे टॅचीचा. विंगमॅन X आहे. बिसॉन खूप अलग मॉडेल आहे. यांचेसुद्धा गिअर्स आहेत बिसॉनचे. शूज वगैरे आहेत. हेल्मेट्स आहेत भरपूर. पॅन्ट आहेत रायडिंग पॅन्ट्स आहेत. एकसुद्धा फुल हा एक ब्रँड आहे सोलेस म्हणून. सोलेसवाल्यांचीसुद्धा आपण ब्रँड बघू. ही एक बॅक साईडला पण बाईकला लावतो ती. ही आहे 50 लिटरची 50 लिटर. ही एक टँक बॅग आहे. छोटे जॅकेट्स आहेत जबरदस्त. सोलर प्राईज आहे मित्रांनो याची 16,899 रुपये हा जॅकेट. 16,000 पण त्याप्रमाणे याच्यात क्वालिटीसुद्धा आहे. आणि क्वालिटी प्लस प्रॉपर कवर बघा. म्हणजे तुम्ही काही पडलात ना तरी याच्यात स्क्रॅच आणि फाटतसुद्धा नाही. आणि तुम्हाला आतमध्ये काहीच नव्हतं. मोठा स्टॉल आहे खूप. त्यानंतर आता याच्यात मोठा स्टॉल एक आहे अजून RCEचा एक काहीतरी स्टॉल आहे. खूप एप्रिया लावलेली आहे. यांचेसुद्धा इथं आहेत. बायकिंग ब्रदर्सहूड गिअर्स त्यांनी गिअर्स लावले. बायकिंग ब्रदर्सहूड चालूचे जबरदस्त. आणि ते त्यांना विचारतात काय रायडर असतील रायडर्स लोकांना त्यांचा इंट्रो चालू आहे रायडर लोकांचा. ते टी शर्ट्स लावलेत कॅप्स आहेत इंडिया बाईक वीक्स. आणि हा एवढा मोठा पूर्ण असा आहे. मयूर त्या SS साठी हे घ्यायची काय चैन गोल्डवाली गोल्ड चेन. मयूर म्हणते एवढ्या सुपर बाईकला भारीतल्या सुपर चेन आहेत
आपल्या सिटी डिलक्ससाठी सुद्धा यातली चेन घेऊ घ्यायची काय घेऊ सुपर डिलक्ससाठी चेन घेणार आहे. आणि एक बाईक कोणती आहे R15 काहीतरी हे त्यांचे गिअर्स हँडल्स अँड शॉकअप्सर माउंटन्स हे बघा यांचे कॅलिपर आहेत एक RCB कंपनीचे आहेत कॅलिपर्स. अजून त्यांचा ब्रेकचं बापरे M1000 RCB ही एक हे त्यांच्या RCBची ब्रँड्स आहेत. आणि ते समोर दिसते एकदम मॅसिव्ह M1000RR. मित्रांनो ही बघा आपण ब्लू कलरने बघितली होती अजूनपर्यंत. ही जी M1000RR आहे ब्लॅक कलरमध्ये फुल कार्बन आहे फुल खतरनाक. आणि याचे विंगलेट्स बघा थोडे मोठे एकदम हेवी. इथे एक समोर इथे एक काउंटर लावलं आहे पिक्सॉन कंपनीचे ब्रँड्स आहेत TRG द रायडिंग गिअर्स. आणि नंतर हेल्मेट्स बघा एकशे एक खतरनाक जबरदस्त काय हेल्मेट आहेत आणि एकदम हलके फुल इथे लाल ऑफ हेल्मेट्स आहेत जबरदस्त. मयूर जरा नीट आहे हेल्मेटचं कलेक्शन बघा मित्रांनो खतरनाक हेल्मेट आहे एकशे जबरदस्त एकदम हलके. हा कार्बनमध्ये ब्रँड आहे KYT कंपनीचेच हेल्मेट आहेत सगळं प्रॉपर आहे ब्रँडची इथे प्रॉपर ब्रँड ठेवलेलं आहे. हा ऑफरोडवाला हेल्मेट आहे समोर हा इथे काय त्यांचा पण हा तो फ्रंट साईडने ओपन करतात ना त्या टाईपचा डायरेक्ट त्याला काय काहीतरी म्हणतात हेल्मेटला बाकी जबरदस्त. आता आपण जाऊ बाहेरच्या बाजूला पुन्हा इथे तिथे समोर आणि आतमध्ये संपूर्ण हा आपला एरिया फिरून झाला आहे आता गिअर्स वगैरे सगळं बघितले हँड ग्लोव्ज वगैरे अँड ऑल. इथे सुद्धा तुम्हाला जॅकेट्स दिसत आहेत. हा ब्रँड आहे क्रॅम्स्टर रायनॉक्स खूप सारे ब्रँड आहेत तिथे. आपल्याला रायनॉक्सबद्दल थोडीफार माहिती म्हणजे आपण पाहिलेले आहेत त्यामुळे आपण रायनॉक्सचे सुद्धा गिअर्स बघितले आपण तिथून. आता आपण जाऊया बाहेर पुन्हा एकदा. मयुरी आपण आता आलो बाहेर आणि बाहेर आल्या पुन्हा जे बघायला मिळतं एक नंबर सुपर बाईक्स दुसरं काय पाहिजे. आणि ह्या सुपर बाईक कलेक्शन बघा चालू समोर बाईक्स बघा इसूझूमध्ये लोड केलेले आहेत. KLX 300 आहे आणि ही आय थिंक KTM असू शकते. कोणतेही नक्की मला सांगायचं कमेंट करून हा कोणता आहे. आणि इथे कार्सचा ट्रेल चालू आहे स्कोडा चालू आहे स्कोडा. आणि त्या साईडला समोर बघा मित्रांनो आपल्या ऑफ रोडिंग बायकर्स एक्सपल्स ट्रेल ते स्कोडा. मित्रांनो तिथं मासूम सोबत ज्या असतात ना मासूमच्या सोबत गॅरेजला आपण जे दिल्लीला बघतो ते आलेले आहेत गोल्डी भाई. अरे आलो जी भाई खन्ना भाई किधर है खन्ना भाई खन्ना आ रहा है क्या मासूम ओके. तर मित्रांनो आपल्या यूट्यूबवर सगळे आता एक एक येत आहेत क्रिएटर्स आलेले आहेत निघाले त्यांचे पण आता वाट बघते आपल्याला भेटतीलच होतात सगळे.
मित्रांनो ही जी डुकाटी बघते तुम्ही ही आहे डुकाटी V4S न्यू मॉडेल आणि हिला जे सायलेन्सर दिसते 14 लाखाची आणि ही बाईक आहे दिल्लीचा जो मासूम आहे मोटो किंगचा ओनर त्याची बाईक आहे ही आणि या तिथं आपल्याला दिसते बघा जबरदस्त एकदम खतरनाक बाईकचं आहे जबरदस्त जवळून तुम्हाला दाखवतो याच्यात हँडलला शॉक वगैरे लावलेला आहे इथं रिंगलेट्स आहे खतरनाक मोटो किंगची गाडी आहे डुकाटी जबरदस्त आहे V4S मॉडेल आहे हा V4S याच्या आधी त्यांनी बरेचसे छोटे छोटे पार्ट लावलेले आहेत हा येताना हा नट बोल्टसुद्धा त्यांनी चेंज केला होता हा टायटॅनियमचा बोल्ट आहे एकदम हलकावाला बोल्ट लावलेला आहे कारण त्याचं हेवी वजन होतं त्यामुळं आणि बाकी सगळं प्रॉपर आणि हा फुली कार्बन एकदम कार्बनमध्ये आणि सिंगल पहिली जी डुकाटी होती तिथे सिंगल स्विंगम यायचा हिला डबल स्विंगम येत होता कारण इथं एक स्विंगम आहे पलीकडे आणि असा इथं किती स्विंगम आहे पहिला ओल्ड मॉडेल फक्त सिंगल स्विंगम यायचा हिला डबल स्विंगम आहे आणि लास्ट पीस जो होता ना तो युट्यूबवरच घेतला जट प्रॉब्दूस म्हणून त्यांनी डुकाटी V4Sचा ओल्डवाला मॉडेल माझा आणि न्यू मॉडेलमध्ये ही डुकाटी V4 आहे आणि समोर तर एरिया दिसतं तुम्हाला आहे आता इथे ऑफरोडसाठी एक छोटासा बनवलेला आहे ट्रॅक आणि या ऑफरोड ट्रॅकसाठी एक्सपल्सचे हे चालू आहेत काय बोलतात प्रॅक्टिस चालू आहेत इथे काउंटर आहे त्यांचा छोटासा त्या साईडला बघा इथे 2 बाईक्स ऑलरेडी त्यांच्या उभे आहेत आणि आता हा रायडर आलेला आहे इथं रायडिंग करतात या इथं सुद्धा एकदम बिग ट्रिप मोठा स्टॉल लागलेला आहे त्या साईडला काही स्टॉल आहेत आपण आता जाऊन इथं बाईक्सचे हे बघू थोडेफार आणि जे स्कोडाचं हे चालू आहे त्यांचं पण ट्रॅक आहे स्कोडावाल्यांचा छोटासा ट्रॅक तर तो सुद्धा बघूया स्कोडावाल्यांचा आणि इथे तोपर्यंत आपल्याला एक्सपल्सचे गाडी दिसणार आहे ऑफ रोडवाली करतानाची आताच थांबलेले आहेत